तर फायनली एजे आणि लीलाचं लग्न होतं आहे. खरं तर लग्न होणार की नाही मध्येच लीला पळूनच गेली आहे. पण फायनली आता जेव्हा ती तयार झाली ना, मलाही विश्वास बसला आहे की नाही लग्न होतं आहे. तुम्हीच बघा किती छान रेडी झाले दोघंही. खरं तर कॉम्बिनेशन असं आपण बऱ्याचदा बघितलं आहे मॅचिंग वगैरे, पण इथे जरा काहीतरी वेगळं बघायला मिळतं आहे. साऊथ इंडियन टच असलेला हा लुक आहे आणि गोल्डन सगळं आहे. एजे पहिल्यांदा ऑन कॅमेरा लीलाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, कशी दिसते आहे म्हणजे ऑनेस्ट काय बरं तुम्ही म्हणता ना सर बलाय नाही छान दिसते सुपर अँड स्पेशली आय थिंक साऊथ इंडियन ज्वेलरी जी असते ना ती खूप आय थिंक इट्स व्हेरी एलिगंट आय फील. माझ्या घरची सगळी आय थिंक ऑल माय मदर्स अँड सिस्टर्स ऑलवेज वेअर त्यांना खूप ती साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरी असते ती आवडते. सो छान आय आय लाईक आय मीन आय ऑलवेज ग्रोन अप सीइंग लाईक दॅट लुकिंग नाईस. आय लाईक द कलर्स अँड खोपा वगैरे सगळं बांधलं आहे तिने सगळं छान दिसत आहे. बऱ्याचदा महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये आपल्याला एक सवय असते बघायला की पारंपरिक दागिने असतात जे काही ठुशी वगैरे आपण म्हणतो, पण हे जरा काहीतरी युनिक आहे आणि मला वाटतं की हे ट्रेंडमध्ये येणार आहे. जसं की आपण डायव्हर्सिटी म्हणतो ना इंडियामध्ये, तर आपण हे ट्राय केलं पाहिजे. आपण गेटिंग रेडी तुझं शूट केलं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे तुला किती आवडला आहे, पण एजेचा लुक तुला कसा वाटला आहे? अरे एकदम राजभिंडे दिसतंय ते. मी कालच म्हटलं असा रॉयल लुक आहे आणि तो फेटा आणि असं नॉर्मल असं धोतर आणि हे बघायची आपल्याला सवय असते सदरा धोतर वगैरे. काश्मीर टू कन्याकुमारी है ना, नॉर्थ टू साऊथ एकदम तो खूप छान दिसतं आणि हा खूप वेगळा लुक आहे. आणि तेच की नॉर्मली आपल्याला ते बघायची सवय असते कलरपासून स्टायलिंग त्यांचं तो वेगळं छान वाटतंय. एपिसोड्समध्ये एजेचे लुक्स बायकांना जास्त आवडतात, पण आत्ता म्हणजे अजून एक ॲड ऑन दिलं ना त्याच्यामध्ये की म्हणजे बायका आवर्जून हा एपिसोड बघणार म्हणजे एक्झॅक्टली. TRP का सवाल आहे बॉस, क्या करे नाही सिरियसली. मग बघा लिटरली खूप चांगले आहेत एपिसोड पुढचे. ॲक्च्युली मला खरंच फील येतं की मी खरोखर लग्नाला आली आहे. तर सीन्स कसे घडत आहेत आणि काय एक स्निक पिक द्यायला आवडेल मला, कारण का खूप काय काय ड्रामा आहे आणि ना असं वाटतं की प्रत्येक एपिसोड आम्हाला लगेच दिसावा, म्हणजे उद्याची वाट बघायचीच नाही आम्हाला. काय सांगाल एक स्निक पिक द्यायला? लग्न तर ऑब्व्हियसली म्हणजे ते मी त्या प्रोसेसमध्ये आहोत आता लग्नाच्या. लग्न होणारच आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे की ती स्टोरी तशी प्रोग्रेस होणारच आहे, पण ते कसं होणार आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते तुम्हाला ते बघायला मिळेल आणि ते खूप युनिक पद्धतीने त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ते ॲक्च्युली आम्हाला पण शॉक, जेव्हा मी स्क्रिप्ट वाचतो डेली आम्हाला पण खूप शॉक बसतो की अरे हे कधी झालं यू नो. तर इट्स कम्प्लिटली अ व्हेरी डिफरंट रायटिंग ऑल टुगेदर. स्क्रीन प्ले त्यांचा खूप टाईट असतो, खूप घडामोडी होतात. सो ऑडियन्सना ते बघायला आवडते बहुतेक. आणि इनफॅक्ट माय रिलेटिव्स माझे नातेवाईक पण म्हणतात की खूप खूप फटाफट घडतं तुमच्या सिरियलमध्ये काय काय गोष्टी. तर ते एक आय थिंक बोरिंग कुठेतरी होत नाही आहे आणि ते आम्हाला पण ॲक्टिंग करताना आवडतं की काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे पुढे. तर सांगण्यापेक्षा बघण्यात जास्ती मजा आहे. सो आय थिंक यू शुड वेट अँड वॉच की खूप चांगलं काहीतरी होणार आहे, इंटरेस्टिंग आहे, मिस्ट्री एकदम. केळवणाचे व्हिडिओसुद्धा आत्ता आऊट होत आहेत आणि जसे आऊट होतात ना प्रेक्षकांना असं कळलं आहे की नाही फायनली आता लग्न होतं आहे म्हणजे. तर तो एक रेस्पॉन्स आपण बघितला होता, पण आत्ताच्या एपिसोडला खूप भारी रेस्पॉन्स मिळणार आहे. रेडी आहेस का वल्लरी? म्हणजे हो मी रेडी आहे आणि खरं तर आणि सीन्स पण इतके हेवी आहेत की खरं तर थोडंसं टेन्शन पण आहे मला, स्पेशली आजचं, कारण आज खूप जास्त हेवी आणि इंटेन्स सीन्स आहेत माझ्या कॅरेक्टरसाठी. सो बोथ कारण मला माहिती की लोक खूप एक्सायटेड आहेत. सो थोडंसं प्रेशरही आलं आहे की आपण तसं डिलिव्हर करू शकू का किंवा केलं पाहिजे आपण, तर आपण जस्टिस करू. सो थोडं प्रेशर आहे आणि ऑफकोर्स एक्साइटमेंट तर आहेच. खास गोष्ट म्हणजे झी मराठीच्या आता नवीन आलेल्या सिरियल्स प्रत्येक सिरियलमध्ये लग्न होते आता. आणि लास्ट टाईम केळवणाला सगळे आपण भेटलो होतो, एक रियुनियन झालेलं. पण आता तू त्या दिवशी वासूला हेल्प केली होतीस उखाणा घ्यायला, तर आज स्पेशली काय उखाणा घेशील? उखाणा मस्त आहे तोच ना नेहमीचा. नाही पण तो ओरिजिनल आहे, तिच्या बाबांनी स्वतः लिहिला आहे. हो त्यांनी मला यासाठी तर करून दिलं आहे. तर काहीतरी युनिक असायला म्हणून आय थिंक व्हेरी आय मीन हॅट्स ऑफ टू हिम टू गेट समथिंग टू राईट समथिंग सो क्रिएटिव्ह. फार छान आहे. हो तर हां, जहागीरदारांच्या घराची जबाबदारी घेणं नाही सिंपल. जहागीरदारांच्या घराची जबाबदारी घेणं नाही सिंपल, पण एवढं मात्र नक्की सांगते लग्नानंतर म्हणणार नाही लीला एजेंना अंकल. ओ क्या बात आहे, बाबांनी लिहिला हा, काय भारी यार. इट्स लाईक टिपिकल शोच्या मार्गावर चालणारा एकदम, म्हणजे त्याच्यावरून कळतं आहे की काय घडणार आहे पुढे. राकेश थोडंसं काही तुला तुझ्या साईडने काही प्रयत्न करायचे? ग्लासात ग्लास 32 ग्लास. लीला माझी एकदम फर्स्ट क्लास.
सगळं इथे इंटरव्ह्यूमध्ये घडतं आहे, पण मालिकेत काय होणार आहे हे आपण बघूया लवकरच. सो थँक्यू सो मच गाईज. नेहमी तुमच्यासोबत बोलताना खूप मजा येते आणि आता सीन्स बघायलाही खूप मजा येणार आहे. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप छान दिसत आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू.